प्रारूप मतदार यादीचा घोळ, इच्छुक उमेदवारांच्या जीवाला घोर. महापालिका निवडणुका 2.5 वर्ष लांबल्या, आता न्यायालयाच्या कचाट्यात अडकण्याची चिंता. महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीत अनेक त्रुटी समोर आलेल्या आहेत. या त्रुटींवर बोट ठेवत आता काही जण न्यायालयात जाण्याचा इशारा देत आहेत. मतदार यादी दुरुस्त करूनच महापालिकेच्या निवडणुका घ्याव्यात अशी मागणी होते आहे. आधीच 2 वर्ष महापालिकेच्या निवडणुका लांबल्या आहेत. त्यात निवडणुकीचे वारे वाहू लागताच इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. मतदार यादीचा घोळ न्यायालयात पोहोचला तर निवडणुका होणार की पुन्हा लांबणीवर जाणार, असा घोर इच्छुकांच्या जीवाला लागला आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत मोठा घोळ उघडकीस आला आहे. यादीतील गोंधळामुळे प्रशासनाला रोषाला तोंड द्यावं लागत आहे. अनेक मतदारांची नावे यादीतून गायब आहेत. जवळपास 78,000 मतदारांचे पत्तेच नाहीत. घराला 0 क्रमांक आहे. त्यामुळे या मतदारांना शोधायचे कुठे, असा प्रश्न पडला आहे. त्यात दुबार आणि बोगस मतदारांच्या तक्रारी वाढल्या आहेत. एका प्रभागातील मतदारांचा दुसऱ्या प्रभागात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा मतदार यादीवर हरकतींचा पाऊस पडलेला असून 5,177 हरकती दाखल झालेल्या आहेत. यात सर्वाधिक 2,700 हरकती मिरज शहरातून आल्या आहेत. या हरकतींवर सुनावणी घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यात काही सामाजिक संघटना कार्यकर्त्यांनी प्रारूप मतदार यादीवर आक्षेप घेतला असून मतदार यादी दुरुस्तीनंतरच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी केली आहे. तसे पत्र निवडणूक आयोगाकडे पाठवले आहे. अन्यथा न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचे धाबे दणनले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, सांगली.